ब्रेकिंग न्यूज। शहादा येथे फॉर्च्युनरच्या धडकेत आई मुलगा मृत्युमुखी। शतपावलीसाठी जात असताना हिट अँड रनचा झाले शिकार। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघात। राष्ट्रवादीचे तुषार संसे यांनी केली कठोर टीका। पहा ही बातमी। नमस्कार। शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर सोमवारी रात्री 10 वाजता भरधाव फॉर्च्युनर गाडीने दुर्दैवी अपघात घडवला। या अपघातात प्राथमिक शिक्षक गजानन वाघ यांचा पत्नी कल्पना गजानन वाघ आणि मुलगा आकाश उर्फ बंटी वाघ यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत। रात्रीच्या वेळी डोंगरगाव रस्त्यावर अनेक नागरिक फिरण्यासाठी येतात। याच दरम्यान भरधाव गाडीने कल्पना वाघ आणि आकाश वाघ यांना जोरदार धडक दिली। धडकेनंतर वाहन चालक फरार झाला। अपघात इतका भीषण होता की दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। पटेल रेसिडेन्सी ते डोंगरगाव चौफुली रस्त्यावर वाढत्या रहदारीमुळे अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवावे आणि हायमस्ट लॅम्प सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे तुषार संसे यांनी 10 दिवसापूर्वी केली होती। मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या संदर्भात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडून देखील त्यांनी पाठिंबा मिळवला आहे। स्थानिक नागरिकांच्या मते सायंकाळी या मार्गावर मद्यधुंद वाहन चालकांची संख्या वाढली आहे। पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने या प्रकारांना उत्तेजन मिळत आहे। दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि बांधकाम विभागावर संताप व्यक्त केला जात आहे। कल्पना वाघ आणि आकाश वाघ यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे। आज 18 फेब्रुवारी मंगळवारी दुपारी 1 वाजता त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा द्वारकाधीश नगर डोंगरगाव येथून निघणार आहे। या दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वेग मर्यादा नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाईसाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी आणि डोंगरगाव रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसवावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। वाहन MH15 JA 5055 पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। काल रात्री शहादा येथील डोंगरगाव रोडवरती अत्यंत हृदय हेलकावून टाकणारी अशी घटना घडली। रात्री 10:30 वाजेच्या सुमारास डोंगरगाव रोडवरील संजय पाव भाजी या ठिकाणाजवळ भरधाव फॉर्च्युनर गाडीने एक आई मुलगा या दोघांना जोराची धडक देऊन ते त्याच ठिकाणी जागीच मृत्युमुखी पडले। शहादा शहरामध्ये अत्यंत हृदय हेलकावून टाकणारी ही घटना घडलेली आहे। गेल्या 15 दिवसापूर्वी मी शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार, प्रांत आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलं की या रोडवरती सातत्यानं अपघात घडत असतात। भविष्यामध्ये या रोडवरती कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून तातडीने या ठिकाणी गतिरोधकची आपण या ठिकाणी मी मागणी त्या ठिकाणी केली। या रोडवरती मोठा हायमस्ट लॅम्प सुद्धा आहे। हा हायमस्ट लॅम्प वर्षानुवर्ष बंद आहे। या रोडवरती रहदारी खूप आहे। शाळेत ये जा करणारी मुलं असतात, वृद्ध म्हातारे लोक या रोडवरती ये जा करतात। हा रहदारीचा रस्ता आहे। या रस्त्यावरती गतिरोधकची मागणी सातत्याने अनेक लोकांनी केली, पण या 15 दिवसापूर्वी मागणी करत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी मला ज्या पद्धतीने उत्तर दिलं की याची परवानगी ही कलेक्टर ऑफिसकडून घ्यावी लागते, त्यानंतर या सर्व ही प्रोसिजर असते। मी त्यांना म्हटलं एखाद्या गोष्टीवरती जर का मनुष्य हानी होणार असेल आणि ती होऊ नये यासाठी आपण कायदा बाजूला ठेवून या गोष्टी केल्या पाहिजे। तर हे अत्यंत असं निर्लज्जपणाचं उत्तर जर असे अधिकारी देत असतील आणि अशा घटना जर घडत असतील तर या प्रोसेसमध्ये येणारे सर्व अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, या सर्वांवरती या घटनेमुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आम्ही करणार आहोत।